तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसापासून मी मामाच्या गावाला आलेला आहे आणि मी ब्लॉग पण बनवलेले आहेत। तरी पण बघितलं नसेल तर तुम्ही बघून घ्या। आणि एवढे काही खास ब्लॉग बनवलेले नाहीत, तरी पण बघा, जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर बघून घ्या। तर माझ्या मामाच्या गावाचे नाव आहे, हे बघा पाठीमागे मेंढवण गाव। आणि आपण आज मेंढवण खंड बघायला जाणार आहोत। आणि ही मेंढवण खंड जेवढी सुंदर आहे तेवढी घातक पण आहे मित्रांनो। आणि हे मेंढवण खंड मध्ये कसं इथं ना मित्रांनो अपघात जाम होतात। अपघात कुठं कुठं होतात, कसे होतात ते तर नाही दाखवता येणार, पण कुठं कुठं होतात आणि कुठं काळजी घ्यायची आपण ते तुम्हाला दाखवणार आहे मी पुढे। तर चला करूया सुरुवात। सर्वात आधी बघूया किती सुंदर आहे आपली मेंढवण खंड। हे बघा मित्रांनो, सुंदर नजारा। हे बघा मित्रांनो, आपली मेंढवण खंड किती सुंदर आहे ना। हे थोडक्यात बघून घ्या, सुंदर नजारा मेंढवण खंडीचा। बघताय ना भाई, ब्लॉग कसा वाटतोय, भारी वाटतोय ना। ही मेंढवण खंड ना आपल्या डोंगरदऱ्यांच्या मध्ये आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतंय भाई। जी गोष्ट सुंदर असते ती घातक पण असते, बरोबर। माझ्या मागे बघता बघ डोंगर, या डोंगराळ भाग, इकडे काय सेफ्टी काय नाही मिळत भाई। जर आता पावसाळा सुरू होईल ना तर दगड वगैरे कोसळतील। प्रवास करताना ना भाई, इकडे मेंढवण खंड मध्ये आले तर सावकाश या आणि सावध राहा, ठीक आहे, कारण इकडे अपघात जाम होतात। काय कशी आहे आपली मेंढवण खंड। मेंढवण खंड जेवढी सुंदर आहे भाई तेवढीच खतरनाक पण आहे, घातक पण आहे। बघा, तुम्हाला मी सांगत होतो ना आपली मेंढवण खंड किती सुंदर आहे। तर हे बघा, सगळीकडे आपल्या डोंगर दऱ्यातून हायवे निघालेले आहे। आणि हे बघा माझ्या आजूबाजूला बघा डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, सगळीकडे डोंगर आहेत, डोंगर, बरोबर। आता सांगायचं राहिले ते अपघात का होतात ते बघा। पाठीमागे बघतच चालले, हे बघा इकडे वडण सारखे आहेत ना, वडण जाम आहेत मोठे मोठे, त्याच्यामुळे। आणि गाड्या पण खूप वेगाने असतात ना, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात। हे बघा इकडे पण अपघात होतात या साईडला। हे बघा गाड्या कशा वेगाने जातात, पाठीमागने गाड्या जातात। तर एक गाणं आठवलं, कोणतं ते आपल्या लहानपणी मोबाईल कोणता घ्यायचो, आपल्या जत्रेमध्ये मोबाईल कोणता घेऊन द्यायचे आई बाबा, आठवते का? धूम चाले धूम, तसा आठवते या गाड्या बघून। अजून तुम्हाला दाखवता कुठे कुठे ऍक्सिडेंट होतात ते बघा। एक रिक्षा पण आहे, एक रिक्षाचा पण अपघात झालेला आहे वाटतं। हे बघा मित्रांनो, पाठीमागे हे रिक्षा, इथं पण एक झाले वाटते, काहीतरी रिक्षाला झाले वाटते। त्याच्यामुळे सांगतो काय भाई, इकडे मेंढवण खंड मध्ये आले ना तर वाहने सावकाश चालवा, ठीक आहे। हे बघा पाठीमागे रिक्षा, आजच ऍक्सिडेंट होता। आता बघा तिकडे ऍक्सिडेंट होता राहिले गाड्या। आता गाडीचा, या मोठ्या गाडीचा अपघात होत होता। हे बघा, बघता, हे बघा थोडीशी छोटीशी आपली छोटीशी क्लिप। थोडा मित्रांनो सुंदर नजारा पण बघून घ्या आजूबाजूला। हे बघा कसं वाटतं डोंगर वगैरे, नैसर्गिक वातावरण कसं वाटतं, बरं वाटतं ना, लय भारी वाटतंय मला तर भाई, खूप सुंदर। माझ्या मामाचं गाव म्हणजे खूप सुंदर। मेंढवण खंड किती घातक होती ते तर दाखवलं, आता थोडक्यात किती सुंदर आहे ते पण दाखवतो मेंढवण खंड। हे बघा आता मी चाललेला ओढात, पुढे पाणी मला दिसलेलं आहे ओढमध्ये। तर हा थोडं तोंड धुवू, पाणी पण एकदम काळं काळं वाटते। हे बघा मित्रांनो, पाणी बघा कसं आहे, एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे, पण काळे काळे। थोडं तोंड धुतो।
आह. पाणी पिण्यायोग्य आहे पण जाऊ दे, नाही पित. आह. लय भारी वाटत थंडगार पाणी. हे बघा मित्रांनो ब्रिज. हे बघा किती सुंदर आहे ना मेंढवण खंड. शांत वातावरण. तेव्हाच मला मामाचे गाव खूप आवडतंय. सगळीकडे झाड झाड. आपल्या हायवेला तर जे खूप फिरलो, आता ओढातून जाऊया आपण थोडा. ओढाचा पण सुंदर परिसर बघून घ्या. नैसर्गिक काय सांगतात त्याला, ओढाची पण मज्जा घेऊ. आणि पावसाळ्यात खूप सुंदर नजारा वाटत असेल भाई. जेव्हा पावसाळा असेल तेव्हा, पावसाळ्यात पण आपण इथे ब्लॉग बनवणार. पावसाळ्यात पण मामाचे गाव येणार. आणि पावसाळ्यात तर अजून सुंदर दिसेल आपली मेंढवण खंड. हे बा, आता पाणी आता इकडे पाणी नाही, त्याच्यामुळे एवढं खास वाटत नाही आपल्याला हे खंड. पण जेव्हा पाऊस पडेल तेव्हा किती सुंदर दिसेल ना भाई. अरे मागेच जावं लागेल आपल्याला. तिकडनं रस्ता नाही मिळत. जसे आलो तसंच जावं लागेल आपल्याला. तर मित्रांनो आपण आता इथंच थांबू आणि पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जसं मला माझ्या पद्धतीने ब्लॉग बनवता आलं तसं मी बनवलं. आता तुम्हाला आवडला की नाही आवडला ते कमेंट मध्ये सांगा. बरोबर. चला तोपर्यंत टाटा, पुन्हा भेटू.